महाराष्ट्राचे दुर्भाग्य 2014 पासून आपल्या महाराष्ट्रात लागलेला मुख्यमंत्री मी परत येतो, मी परत येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असा म्हणणारा पनवती फडणवीस यांनी काल सांगितलं की पोलीस अधिकारी कोणताही असो त्यांच्या समोर आमदार खासदार आले की रिस्पेक्ट म्हणून त्यांना उभं राहून सलामी द्यायची, सल्यूट करायचं, त्यांच्यासमोर उभं राहून बोलायचं. असं म्हणजे पोलिसांनाही आमदार खासदार यांचे गुलाम बनायचं, कठपुतलीवर नाचायचं त्यांच्या. ते बोलतील या झोपडपट्ट्या तोडा तर या झोपडपट्ट्या तोडायच्या. आणि हे आमदार खासदार बनवते कोण? सामान्य जनता. म्हणजे सामान्य जनतेमुळे तुम्ही आमदार खासदार होतात आणि यांच्यावर रुबाब करणारे तुम्ही ऑर्डर देणं पोलिसांना. पोलिसांना सांगायचं की कोणत्याही गाडीवर फाईन मारा, की पाहिजे तेवढी फाईन मारा, येणारा पैसा जमा करा, इलेक्शनला पैसा आला पाहिजे, इलेक्शनमध्ये पैसा वापरला पाहिजे, जनतेकडून पैसा आला पाहिजे म्हणून पाहिजे तेवढी फाईन मारल्या जाते तुमच्या गाडीवर, तुमची कोणतीही गाडी वाहन असो. समजलं? हे आमदार खासदार यांना आपण बसवतो त्या पदवीवर. नंतर त्यांना एक मुलाखतीसाठी त्यांच्या वारंवार त्यांना फोन करून त्यांच्या PAला भेटून एक मीटिंगसाठी त्यांना 4-5 वर्ष लागतात. लक्षात घ्या मित्रांनो. संविधान बदलत चाललंय, हे लोक बदलतात आहे. BJPवाले संविधान नष्ट करून टाकतील, लक्षात घ्या. ज्यावेळी आमदार खासदार नव्हते या जगामध्ये तेव्हापासून इथे जमिनीमध्ये राहणारे मराठी बांधव, मराठी माणसं यांना महाराष्ट्रातून हकालपट्टी करत आहे, मुंबईतून हकालपट्टी करत आहे. येत्या इलेक्शनला आपलं थोबाडमध्ये आणि खिशामध्ये पैसे घेऊन नका जावा. त्या आई झावडे लोक 1000-2000 देतील, भेटले तर घ्या, पण मत फक्त काँग्रेसला, ठाकरेला द्या.